चला वलवत मैदानाकडे सामना सुरू होतो आहे. द्वितीय फेरीतील पहिला 4 ओव्हरचा असेल मॅच. जिंकणारा संघ थेट सेमीफायनल मध्ये एका बाजूला आपण बघतो आहे गावदेवी क्रिकेट संघ सापाट त्यांचा विरोधात संघ खेळतोय तो म्हणजेच गौरीपाडा. सलामी जोडी एंटर झाली आहे. सॅकडेनला फलंदाज आपण बघतोय विश्वास आणि नॉन सॅकडेन त्यासोबतच विश्वास आणि संदीप ही जोडी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. पहिल्या ओव्हर मध्ये कैलास संदेश शैलेश येतोय आणि शैलेशचं स्वागत केलंय. पहिल्याच बॉल वरती चौकाराने केला आगाश. 4 धावा. चौकाराने केलेला आघात. 4 ने सुरुवात केली. फलंदाज आपण बघतोय विश्वास च्या बॅटमधून आलेला चौकार बघतोय. शैलेशचा बॉल बॅटचा मधोमध बॉलला मात्र खेचून काढला. ऑन साइडला बॉल झाला. स्क्वेअर लेग फिल्डर येतोय तो फिल्डिंग चांगली झाली आहे पण चेंडू खूप लांब त्यांच्यापासून. लेग बाय ची धाव आहे. अंपायरने सांगितलं की बॉल पायाला लागून ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा मिळाला लेग बायचा. 2 धावा 6 वरती बघतोय. पहिल्या 2 बॉलचा खेळ संपन्न. 4 ओव्हरची मॅच. 1 ओव्हर असेल पॉवर प्ले. संदीपचा हा बॉल चांगला होता. टप्पा पडल्यावर थोडासा बाहेर बॉल निघतोय. डॉट बॉल येतो. आता दिशा चेंज केली आहे गोलंदाज शैलेशने. 2 बॉल वरती 6 आल्यानंतर हा डॉट बॉल बघायला भेटतोय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. शैलेशने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती पण सेकंड स्पेल जेव्हा त्यांनी टाकलं होतं तेव्हा त्यांनी धावा खर्च केल्या होत्या. सो आता पुन्हा एकदा तो पॉवर प्लेचा ओव्हर मध्ये 3 बॉल वरती 6 धावा खर्च करतोय. सॅकेटला संदीप नॉन सेकंडला विश्वास. हो चांगला बॉल. अपील पायचीच. अंपायरने सांगितलं एक्झॅक्टली बॉल पिचिंग कुठे झाला. पायावरती जेव्हा बॉल लागला तेव्हा बॉल ऑफस्टिक सोडून चालला होता. एकदम मिळाली लेग बायची. धावफलक अजून एकने पुढे जायला. धावफलकावरती आपण बघतो एकूण 7 धावा. षटक सुरू असताना पहिला बॉल झाले 4. सरकला विश्वास. पहिला बॉल फेस करेल. टॉस जिंकून एक धाडसी निर्णय घेतला फलंदाजीचा गौरी पडा संघाने. फटका चांगला एम्पिलचा वरनं उडवला. बॉल पंच केल्या बॉलला. बॉल चालला पॉइंटला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. देऊन जाईल 4 धावा. चौकार. पुढे धावफलकावर बघतो आपण एकूण इनमाजकल डबल फिगर दुहेरी अंकाने 11. 5 बॉल 11 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचा ओव्हर मध्ये धावा करणं अनिवार्य. धावा येत आहेत. 2 चौकार बघायला भेटले. आताचा बॉलही चांगला होता पण इथून धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॉल सिली मिड ऑनला फील्ड होतो तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. षटक संपन्न. पहिल्या षटकाला समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण बिनबाद 12 अशी धावसंख्या गौरीपाडा हा संघाची. टॉस जिंकला होता गौरीपाडा संघाने. महत्वपूर्ण मॅच मैदानावरती खेळतोय. निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा म्हणजे डावा त्यांना डिफेंड करायचा आहे. कॉन्फिडन्स मात्र खूप चांगला आहे गौरीपाडा संघाकडे. त्याच कॉन्फिडन्सने आता मैदानावरती उतरल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. कमीत कमी 45 ते 50 बनवावा लागतील. एक फायटिंग स्कोर जर तुम्हाला उभा करायचा असेल तर 45 ते 50 धावा बनणं अनिवार्य असेल तर फाईट मात्र खूप चांगली होईल. पण क्रिकेटमध्ये कोणती धावा सेफ नाहीये. मानिवले संघाने अगोदरच सांगितलं 38 धावा त्याने डिफेंड केल्या. त्या मात्र बघितलं पण तिसऱ्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. सर्व गोलंदाजांनी
अचूक टप्प्यावर अचूक लेंथवर ती गोलंदाजी आणि त्या 38 धावा डिफेंड करत असताना तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. गोलंदाज अनिलचा बॉल चांगला टप्पा पडल्यावरती बॉल सरळ रक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलने मात्र सुरुवात अनिलने केली आहे. चांगली गोलंदाजी करतोय अनिल. इथे सुद्धा बॉल स्क्वेअर लेगला चाललाय. ऑन द कार्पेट मिड विकेट डिपचा फिल्डर येईल, उचलून फेकेल. तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न 2 कंप्लीट. बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत 2 धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण बघतो एकूण धावसंख्या 14. टप्पा इथेही चांगला आहे. बॉल टप्पा पडल्यावरती थोडासा लांब अवे फ्रॉम द बॉडी प्रयत्न चाललाय लांब ठेवायचा. डॉट बॉल येतोय गोलंदाज अनिलचा. कमबॅक खूप चांगला या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये जरी धावा 12 असल्या तरी या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत फक्त 2च धावा 3 बॉलवरती. हाई बॉल चांगला. हाई बॉल टप्पा पडल्या आतमध्ये येतोय. डॉट बॉल. टाळ्या वाजतायत. यजमान संघ खेळतोय. एका बाजूला सापाड तर त्यांच्या विरोधात गौरीपाडा. जो निर्णय मात्र गौरीपाडाने घेतला. दोन बॉल 2 विकेटला मात्र कॅश प्राइज आलं होतं इथं अनिल साठी. पण 5वा बॉल होता. या बॉलवरती सिंगल मिळाली. जरी या बॉलवरती विकेट घेतली अनिलने तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अगोदर विकेट हॅट्रिकला होतं पण अखेर 2 बॉल बाकी होते. त्यानंतर 5व्या बॉलवरती सिंगल आली. सिंगलने धावफलक 15 वरती बघितला. आणि आता शेवटचा बॉल असेल दुसऱ्या ओव्हरचा. जरी या बॉलवर विकेट आली तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. फटका हव्यात आहे. फिल्डर नाहीये जवळ. पाठलाग चालू आहे. त्यांना बीट करतोय बॉल. पहिल्या टप्प्यावर लॉंग ऑनला क्लिअर करतो आहे तो चौकार. पाण्याची मागणी केलेली आहे ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. चला पाणी घेऊन जायचं प्लीज. आयोजकांना सूचना करतोय पाण्याची मागणी केली आहे. पाणी घेऊन जा. धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ चपन्न. एकूण 19 रन झालेत ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती. आपण बघतोय बोलूयात पुन्हा डेजा मास्टरकडे. ऐकूयात एक सुमधुर संगीत. षटका 2 समान 2 षटका अखेर. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती. एकूण प्रथम फलंदाजी करत असताना गौरीपाडा या संघाची एकूण 19 9.50च्या सरासरीने धावा धावफलकावर लागले. 19 2 ओव्हरचा खेळ अजून बाकी असेल. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला यूज करावे लागतात. आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच प्रदीप
पाटील, सिनियर प्रदीप पाटील. दोन प्रदीप पाटील आहेत. मग असे बघितले फलंदाजी करताना दोन प्रदीप पाटील होते सुद्धा. आज संघामध्ये दोन प्रदीप पाटील आहेत. एक फिल्डिंग करतो आणि एक आता गोलंदाजी करतोय सिनियर प्रदीप पाटील. हो, चांगला बॉल. टप्पा पडल्यावरती उचले घेतोय. डायरेक्ट हिट. पंचांचा वोट आकाशाकडे. फलंदाज बाद होतोय. धक्का मैदानावरती पहिल्या रनआउटच्या संधीमध्ये गौरीपाडा संघाला. विश्वनाथ म्हात्रेला 9 सेकंडला विश्वास. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज प्रदीप पाटील, सिनियर प्रदीप पाटील. मिळालेले सांघिक यश. रनआउट विकेट. 19 वर धावपल थांबलंय. ओ फटका चांगला. आल्या आल्या ओव्हर पिच बॉलला फेकून दिलंय. काऊ कॉर्नरच्या वरला बॉल सीमा पार. षटकार. षटकाराने 25 धावा फलकावरती. अजून एखाद मोठे फटके ओव्हर मध्ये. एक सन्मानजनक धावा बनवून जाईल. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. धाव फलकावर बघतो आपण 25. हा बॉल कट करायचा होता. लांब ठेवला. टप्पा पडल्यावरती बॉल बाहेरच्या दिशेने थोडासा अवर फ्रॉम द बॉडी भाग पडतोय. बाहेर येऊन खेळण्यासाठी फलंदाजांना गोलंदाज आपण बघतो प्रदीप पाटीलला. चांगली गोलंदाजी. कमबॅक या बॉलवरती चांगलं राहिलं गोलंदाज प्रदीपचं. बॉल झाल्या षटकातील 3 धावा फलकावर. 25. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. इथे सुद्धा बॅट हवेमध्ये होती. मोठा पुढा खेळायचं मात्र पुन्हा मन बनवलं होतं. बॉल चालला अलॉन कार्पेट. मिड विकेट. डीपचा फिल्डर येतोय. एक कंप्लीट झाली आहे. एकच धाव मिळेल. एकने धाव 26 वरती. 4 बॉल 26वा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ अजून इथनं शिल्लक असेल. ओव्हर नंबर 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 5 फिल्डर 38. सकलचा बाहेर आणि विश्वनाथ नंतर विश्वासने सुद्धा ठोकलाय षटकार. बॉल सीमा पार. 6 धावा. संख्या पुढे जाईल धावफलकावर बघतो आपण 32. 32वा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा विचार करता पहिल्या ओव्हरमध्ये 12 नंतर 7 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत विचार करता 13 धावा खर्च केल्या. थोडीशी मागणी गोलंदाजी ठरते संधी. प्रदीप कटना नक्कीच 12 धावा 5 बॉलमध्ये. फटका चांगला होता. हो तेवढीच चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी आणि फलंदाज होतोय बाद. काय फिल्डिंग केली आपल्या फॉलो थ्रू मध्ये. पायाने बॉल अडवलं आणि अखेरचा बॉल वरती सुद्धा रनआउट झालाय फलंदाज. अजून एक विकेट. 32 वरती दुसरा गौरीपाडाला.
षटकार संपन्न 3 धावा फलकावरती 32 गडी बाद झाले. 2 नवीन फलंदाज विलास म्हात्रे. हा बॉल इथं ऑन साइडला बॉल चाललाय. ड्राईव्ह केला बॉलला. एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न फेकी नॉन सॅकेटला येईल तोपर्यंत 2 धावा. सेकंडचा कॉल दिला होता. विश्वनाथने स्ट्राईक त्याला हवी आहे कारण की त्याचं बॅटमधून मोठे फटके येत आहेत. क्षमता ताकद आहे त्याच्याकडे. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली त्याने फलंदाजी केली होती. टप्पा पडल्यावरती बॉल आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी आता म्हणावी लागेल. रनआउट संधी इथे सुद्धा होती. डेंजर एंडला धावत होते फलंदाज. ते बघितलं आपण विलासला पण तोपर्यंत पोहोचलाय फलंदाज. सिंगल कंप्लीट झाले. सिंगलने 35. 2 बॉलचा खेळ संपन्न 35 झाल्यात. अजून 4 बॉलचा खेळ इथनं बाकी आहे. लेग बाय सुद्धा बघायला भेटेल. आपण बघतोय 1 ने पुढे सरकत असताना 35 वरती ओव्हर नंबर 4 म्हणजे अखेरचा षटक सुरू आहे मैदानावरती. आपण बघतोय 35 वरती सेकंडला विलाससाठी हा बॉल सफल होऊन खेळायचा होता. ऑफ स्टिक वर जाऊन फटका सजवायचा होता. पंच आमच्याकडे वळतायत. सांगतात की बॉल अगदी बाहेर चाललाय. टप्पा पडल्यावरती बॉलने घेतलेलं वळण अजून 1 धाव ऍड केली जाईल. अवांतर स्वरूपात धावफलक पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती. स्टेप आउट. फटका चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर होते पण त्याला बीट करून चाललाय. बॉल पहिल्या टप्प्यावर चौकार. धावसंख्या 40 धावफलकावर. फायटिंग स्कोरच्या दिशेने वाटचाल केली आहे ती मात्र गौरीपाडा संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतला. आतापर्यंत 40. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे. 1 धाव झाले कंप्लीट आणि 1 धाव. कलेक्टिंग चांगली केली आहे. पैकी दुरावले जरूर पण गोलंदाज कधी चेंडूवरती आला. चेंडू फील्ड त्याने केला. कलेक्ट केला त्याने. चेंडूला मिळालेली 1 धाव. 1 ने धावफलक पुढे जाईल. धावफलकावर 41 चेंडू झाले आतापर्यंत 4. 2 बॉल बाकी आहेत. सेकंडला विश्वनाथ सरकलाय. विश्वनाथला एखादा मोठा फटका अजून खेळावा लागेल कारण की फलंदाजी करण्याचा निर्णय जो घेतला तिथनं मात्र आता 41 झाल्यात. अजून एखादा मोठा फटका तर एक फायटिंग स्कोर मैदानावरती उभा होईल गौरीपाडाचा अगेन्स्ट सापाडच्या विरोधात. बॉल चांगला होता. भाग पडतात बाहेर येऊन खेळण्यासाठी. सिंगल झाली आहे. दुसरीचा प्रयत्न फॉर्मबॉलिंग मिस्टेक झाली आहे आणि लगेच दुसरी धाव. एक सिंगल एक नंतर लगेच तिला डबल मध्ये कन्वर्ट केलं. एक चुकी तुमची किती मागात पडू शकते. जर तुम्ही एका सेकंदाने बॉल जरी सोडला तरी एकेका सेकंदाला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. जर तरला जरी महत्व नसेल तरी वेळेला महत्व आहे. जर तुम्ही बॉल सोडला तर त्याच वेळेला लगेच फलंदाज दुसरी काय तिसरी धावही पूर्ण करतात कधी कधी. असं काहीतरी चित्र मैदानावरती बघायला भेटते. 2 कंप्लीट झाल्या. पुन्हा स्ट्राईक विश्वनाथ म्हात्रेकडे. 2 ने 43 शेवटचा बॉल. कट करायचा होता. डब्बा पडला. सबमरीन डिलिव्हरी. कमी फ्लाईट दिली होती बॉलला. डॉट बॉल. षटक संपन्न झालंय. धाव पहिले संपन्न झालं 44 वरती. खेळ थांबला. प्रथम फलंदाजी करताना मैदानावरती गौरीपाडा संघाचा प्रथमला फलंदाजी करताना 43 वर डाव थांबला आणि 44 धावेचं लक्ष ठेवलंय आई गावदेवी क्रिकेट संघ सापाट 40+ या संघासमोर. पुढची मॅच एका बाजूला आपण बघतोय जय मसोबा क्रिकेट संघ उंबर्डे आणि त्यांच्या विरोधात मानिवली. चला कॅप्टन यायचं मानिवलीचे आणि उंबर्डेचे.
43 झाला, 44 आता करायचा पाठलाग. नेक्स्ट मॅच मानिवली विरोधात जय मसोबा क्रिकेट संघ उंबरडे. कॅप्टन यायचं उंबरडे, मी कॅप्टन आपल्या यायचं. टॉस साठी लवकर उंबरडे संघ कॅप्टन. थांब नाही दादा. बघू दाखव चेक करू दे आपण. दे दे बघा धर यो एक. खरं टॉस आपण दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच बुधाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. नाणेफेकी एका बाजूला मानिवली, एका बाजूला आपण बघतोय संघ उंबरडे जय मसोबा क्रिकेट संघ उंबरडे. या दोन टीम मध्ये मॅच. टॉस झाला आणि टॉस जिंकलाय मानिवली संघाने. टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. बोलूयात आपण पुन्हा एकदा मैदानाकडे कॉम्बॉक्स मध्ये करूयात. परिवर्तन सामना तसा सुरू होईल. ऐकूयात पुन्हा एकदा खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये जगदीशजी पाटील सरांचा आवाज. हॅलो, थँक्यू सो मच उमेद. चला सामना स्पीडअप करा. पंच आपण लक्ष द्या प्लीज. खेळाडूंना पण आपण पुश करा आणि वेळ कमी आहे कारण अंधार कधी होईल पहा. आताच ढगाळ वातावरण सुरू झालं आहे. आज मात्र सकाळपासून ऊन सावळीचा खेळ सुरू आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. आपण आता वाजल्या 3:05. 3:20 झाल्यात, त्यामुळे लक्षात ठेवा. आपण आता खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिला अर्थातच पहिला अंक जेथे समाप्त झाला. पहिल्या अंकामध्ये केल्यात 43 धावा. 44 लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय या आपल्या होम ग्राउंड वरती सापाड संघ. गेम इज ऑन. पहिलाच बॉल उडवलाय. फिल्डर नाहीये. चेंडू चाललाय डीप मिड विकेटला. 4 की 6 4 चौकार. शैलेश घोडे आणि शक्ती मडवी ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. गोलंदाज पाहतोय आपण विलास मात्रे याच्यावरती पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला. हवेचा वेग सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळेल आणि आज किंक्रात आहे, म्हणजे कालपासून दिवस मोठा झालाय. ओ चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूची लाईन चेंज करत असताना पहिला चेंडू अगदी मिडलला होता, दुसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. डॉट बॉल आलाय. 44 लक्ष मॅच मध्ये पाहतोय. 11ची सरासरी आस्किंग रन रेट प्रति षटकामागे ठेवायचा आहे तो टीम सापाड संघाला. ओ फटका चांगला. व्हाट अ शॉट. कॉपी बुक स्टाईलने चेंडूला पाठवून दिलाय डीप कव्हरला. धावा मिळतील 4.
हवेचा वेग मात्र आज सातत्याने आज बऱ्याच दिवसानंतर हवा वाहत असताना पाहतोय आपण. पश्चिमेकडून पूर्वेकडे हे वारे जात असताना पुन्हा एकदा त्याच लाईनवरती या दरम्यान मंचावरती नारायणजी गायकर यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत. षटक संपलाय. पहिल्या षटकाचा केस संपला. जेथे 2 चौकार जरी आले असले तरी मात्र विलास म्हात्रे यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अखेरकार एका ओव्हरमध्ये धावा बनवल्या त्या बिनबाद 9. चला जास्त वेळ टीम मीटिंग नका मित्रांनो, तुम्हालाच उशीर होईल. एकच सिंगल आली. 3 चेंडू डॉट गेले. 2 चेंडूवरती चौकार आले आणि आता नवीन गोलंदाज विश्वास यांना पाहतोय. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघांना पाहतोय आपण सापाडच्या विरोधात गौरीपाडा. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय. पहिल्या सामन्यामध्ये सापाड संघाने उंबाडे संघाला परास्त केलं. दुसरीकडे देवीचा पाडा संघ बलवान होता, त्या संघाला गौरीपाडा संघाने परास्त केलं. चला लवकर घ्या मित्रांनो. चला 3 सामने आहेत अद्याप याच्यानंतर. विश्वास दुसरा गोलंदाज पहा मिळतो आपल्याला. तर करायच्या त्या आता 18 मध्ये 35. 18 मध्ये 35 करायचे आहेत. 44 लक्ष. हुक केला. पहिलाच बॉल. वेट अँड वॉच. लॉंग लॉंग बिग वे. सिक्सर. चला पहिल्याच बॉलवरती षटका टोकलाय. फलंदाज शैलेश घोडे मैदानावरती असताना यावेळी चांगला बॉल हवेत आहे. खेळाडू कोणताही नाही आहे उपस्थित. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल होता मात्र थांबवला आणि अशा रीतीने एकही धाव मिळत असताना षटकारानंतर एक धाव आली आहे. आता 16 बॉलमध्ये 28 अद्याप करायचे आहेत. 16 चेंडू 28 ची गरज आहे. सामना नेट टू नेट चाललाय. कधी सामना गौरीपाडा टीमच्या बाजूने तर कधी सामना सापाड संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत असताना चांगला बॉल या ठिकाणी पाहतोय आपण. शक्ती बीट झालेत. 1 मोर डॉट. 15 मध्ये 28 ची गरज आहे अद्याप. 15 चेंडू 28 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा
वा, 2 चेंडू डॉट आल्यात. त्यामुळे थोडासा आता विचार विमर्श करावा लागेल. 16 मध्ये 28 बनवायच्या होत्या, आता 14 मध्ये 28, 12ची सरासरी. हा चांगला फटका, मात्र हवेत केल्यात, फिल्डर उपस्थित आहेत. हवेच्या वेगाने चेंडू गेलाय डीप मिड विकेटला. षटकार. तेरा चेंडू 22चं समीकरण. शेवटचा बॉल आता या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा फटका बसलाय, टिपलाय तो झेल आणि संपलाय तो शक्ती मडवीचा खेळ. आता 12 चेंडू 22. 12 मध्ये 22 करायचे, एकूण 44 लक्ष होतं. चला 12 मध्ये 22 करायचे आहेत. आता सामना अद्याप नेट टू नेट फाईट. ज्या शक्ती मडवीने षटका टोकला होता, मात्र तो नंतर बाद झाला. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती विलास पाटील ज्युनियर. चला गौरीपाडा टीम, आपण जास्त वेळ घेता, आयोजन कमिटी वारंवार पुश करते, हे लक्षात ठेवा. आम्ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. अंपायर्स, बारा 22. पुन्हा एकदा उडवलाय, जवळपास फिल्डर नाही आहे. कॅचिटचा कॉल आहे, मात्र नो मॅन लँड्स मध्ये पडतो आणि तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जातोय. 2 धावा आणखीन मिळाल्यात. आता 11 बॉल 20. 11 चेंडू 20ची गरज. 2 चौकार 2 षटकारांसाठी रोहन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर डॉट. 10 मध्ये 20. सध्या प्रत्येक बॉलवरती 2 धावा हव्यात. 10 चेंडू 20ची समीकरण. मात्र मैदानावरती शैलेश घोडे, चांगली बॅटिंग, त्याच्या बॅटमधून सुद्धा 2 चौकार 1 षटकार पाहिला. वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळत असताना चांगला बॉल होता, अगदी पडल्यानंतर खाली राहिलाय. चांगला कमबॅक होत असताना पहा त्यांच्या पाठीराखे, गौरीपाडा टीमचे सुद्धा पाठीराखे खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. फटका चांगला आहे, ते मिळतील धावा 6. मच नीडेड सिक्सर. भारताच्या जर अंपायरने डान्स करून दाखवला तर रोहनजी पाटील
यांच्याकडे रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइस प्रत्येक डान्स साठी. प्रत्येक षटकार चौकाराला डान्स केला तर 200 रुपये साठी आवाज ऐकूया पुन्हा जगदीश पटेल सर. स्कोर झाला आता 8 मध्ये 13 पाहिजेत. 8 चेंडू 13 31 झाल्या. पुढे एकदा उडवलाय मात्र मिस टाइम आहे की टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर आणि चेंडू करता हवाई सफर. षटकार. चांगली बॅटिंग होत असताना शैलेश घोडे पुन्हा एकदा. आता मात्र धावा मिळते 4. गुड शॉट. आता धावांची गरज आहे 3. 6 बॉल 3. मागच्या काही चेंडूवरती चौकार षटकार येत असताना पाहिलं. आता समीकरण थोडंसं सोपं झालंय. चला फास्ट घ्या सुनील मामा. सहा चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. आता गवडीपाडा टीम पाहतोय आपण थोडंसं बॅकफुटला. मात्र शेवटी क्रिकेट आहे, कधी काय होईल सांगणं फार कठीण आहे. त्यामुळे आताच अद्यापि लढले तर सामन्यामध्ये मजा येईल. आणि येथे विजयाचा चौकार जाईल का. चेंडू थांबलाय मात्र येथे पाहतोय 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल नाहीये. 2च मिळाल्या. एक स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची गरज. आणि विजयाची धाव मिळत असताना दुसरा विजय मिळालाय या ठिकाणी सापाट टीमला. अभिनंदन टीम सापाट टीम. हार्डलक टीम गौरीपाडा. चांगला प्रयत्न केला मात्र सामना जिंकू शकले नाहीयेत. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस